आता टेलिकम्युनिकेशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ दूरसंचार. टेलिकम्युनिकेशन हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. टेलिकम्युनिकेशन म्हणजे लांब अंतरावर माहिती किंवा संदेश पाठवण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान. फोन, इंटरनेट, उपग्रह आणि रेडिओ यांच्या मदतीने दूरवर संवाद साधणे याला दूरसंचार म्हणतात. इंग्लिश मीनिंग: कम्युनिकेशन ओव्हर लॉंग डिस्टन्सेस यूजिंग इलेक्ट्रॉनिक सिस्टम्स. इझी वन लाइन डेफिनेशन: सेंडिंग इन्फॉर्मेशन अक्रॉस लॉंग डिस्टन्सेस यूजिंग इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी. आता सिनोनिम्स पाहूया. कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन, टेलिकॉम. हे शब्द तंत्रज्ञानाच्या मदतीने दूरवर संवाद साधण्याच्या प्रक्रियेला दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. डायरेक्ट कम्युनिकेशन, फेस टू फेस कम्युनिकेशन. हे शब्द प्रत्यक्ष समोरासमोर होणाऱ्या संवादाला दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: टेलिकम्युनिकेशन हेल्प्स पीपल कम्युनिकेट अक्रॉस द वर्ल्ड. दूरसंचारामुळे लोक जगभरात एकमेकांशी संवाद साधू शकतात. इथे टेलिकम्युनिकेशन म्हणजे लांब अंतरावर संवाद साधण्याचे तंत्रज्ञान. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. क्वेश्चन: विच सेंटेन्स युजेस टेलिकम्युनिकेशन करेक्टली? A. Telecommunication helps people share information quickly. B. She telecommunicated the book yesterday. C. The table telecommunicated loudly. D. They telecommunicated very fast. तुम्हाला इंग्रजी मोफत आणि सोप्या पद्धतीने सुधारायचे आहे का? नियम अकॅडमीचा बेसिक इंग्लिश व्होकॅब्युलरी आणि ग्रामर कोर्स पूर्णपणे मोफत जॉईन करा. आत्ताच हा नंबर नियम अकॅडमी इंग्लिश नावाने सेव्ह करा. 9270275060. नंतर व्हॉट्सॲपवर हॅलो सर असा मेसेज पाठवा. दररोज व्हिडिओ प्लस MCQ सराव मिळवा. नंबर सेव्ह केल्यावरच लिंक उघडतील.